हे जे न बोलणारे आहेत ते संघाशी अटॅच आहेत. आम्ही घेणार, आंबेडकरवादी आहे, आम्ही भीमसैनिक आहे, आम्ही अंगावर घेणार. मनोहर भिडे तिरंग्याला नाकारतो, गुन्हा दाखल होईना झालाय गुन्हा. गांधी देशद्रोही आहे हे वाक्य ऐकून घ्यायला काँग्रेसवाले. आणि ते भिडे आहे ना, मनोहर भिडे, तो समाजाला बिघडवत चालले ना. तिरंगा मला मान्य नाही म्हणणाऱ्या भिडेवर कोणीतरी एक शब्द तर बोलायला पाहिजे होते ना. आणि ते भिडे आहे ना, मनोहर भिडे, तो समाजाला बिघडवत चालले ना. काय आहे बघा ना, लोकशाही म्हणायचं कायला. मनोहर भिडे तिरंग्याला नाकारतो. भारताचा तिरंगा हा ध्वजच होऊ शकत नाही. आणि गांधी देशद्रोही आहे हे वाक्य ऐकून घ्यायला काँग्रेसवाले. काँग्रेसचा मी म्हणायचा कार्यकर्ता नेता गांधी देशद्रोही आहे आणि तिरंगा मला मान्य नाही म्हणणाऱ्या भिडेवर कोणीतरी एक शब्द तर बोलायला पाहिजे होते ना. म्हणजे किती दहशत आहे बघा ते. गुन्हाही दाखल होत नाही. गुन्हा दाखल होईना झालाय गुन्हा. आम्ही काय करावा? आम्ही केलाच नाही की आम्ही काय करावा? काँग्रेसवाल्यांनी केला पाहिजे ना तो गुन्हा दाखल. बघणार नाही तर आम्ही पण करणार एक दिवस. म्हणजे गांधी देशद्रोही आहे, तिरंगा देशाचा झेंडा नाही, हे किती मोठं धाडसाचं विधान आहे. सगळे झोपलेत ना, बोलायला तयार नाहीत. आणि आम्हीच अंगावर घ्यायची सगळी. आम्ही घेणार, आंबेडकरवादी आहे, आम्ही भीमसैनिक आहे, आम्ही अंगावर घेणार. पण बघा ना किती मोठं स्टेटमेंट आहे भिडेचं की देशाचा तिरंगांना राष्ट्रध्वज होऊ शकत नाही आणि गांधी देशद्रोही आहे. स्पष्ट बोलले राव. काँग्रेसवाले काहीच बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ हे जे न बोलणारे आहेत ते संघाशी अटॅच आहेत, संघाची त्यांची अटॅचमेंट आहेत. काँग्रेसनं संघाला दूध पाजलेलं आहे.